ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं जामखेड नगर परिषदेच्या वतीनं जनजागृती करत मान्सून पूर्व सफाई मोहीम राबवण्यात येत आहे। नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, नगराध्यक्ष पोपट राळेभात आणि नगरसेविका सीमाताई कुलकर्णी यांनी प्रभाग 3 मध्ये नाले सफाई आणि स्वच्छतेची पाहणी करत अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना दिल्या आहेत। यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्यात की जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगानं जामखेड नगर परिषदेच्या वतीनं ही जनजागृती आणि मान्सून पूर्व तयारी टप्प्याटप्प्यामध्ये सर्व प्रभागामध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे। ज्या प्रभागामधील नाल्यांमध्ये पाणी साठलेलं आहे त्याची स्वच्छता आणि दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि जनजागृती व्हावी या हेतून छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील दुभाजक भिंतीवर रंगरंगोटी करून संदेश चित्र तयार करण्यात आले आहे। तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महिलांना आवाहन करताना त्यांनी म्हटले की कचरा रस्त्यावरती टाकू नका, त्याचं वर्गीकरण करून तो घंटागाडीमध्येच टाकायला हवा। हा संदेश पर्यावरण दिनानिमित्त देत असल्याचं त्यांनी म्हटलं। तर उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात यावेळी म्हणालेत की आज वाढलेलं तापमान पाहता भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानं एकतरी झाड लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी जामखेड नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हजर होते। स्टार्ट। आज जागतिक पर्यावरण दिन आहे, त्यानिमित्त मी सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। आज पर्यावरण दिन आहे आणि मान्सून पूर्व तयारी देखील आपल्या शहरामध्ये चालू आहे। त्यासाठी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, तसेच नगरसेविका सीमाताई कुलकर्णी आणि सर्व नगर परिषदेचे अधिकारी आणि सर्व कर्मचारी हे देखील उपस्थित आहेत। आणि आपण आता उन्हाळा संपत आहे आणि पावसाळा सुरू होत आहे, याचं लक्षात घेऊन आपण नगर परिषदेने संपूर्ण 12 प्रभागामध्ये स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे। आणि जे पाणी साचत आहे ज्या ठिकाणी, परत जे नाले अस्वच्छ आहेत किंवा ब्लॉक झालेले आहेत ते आपण दुरुस्त करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि ते युद्ध पातळीवर चालू आहे। त्यामुळे मी आणि त्याच बरोबर आपण हे छत्रपती संभाजी महाराज मार्ग या डिवायडरवर देखील आपण संदेश देत आहोत नागरिकांना। चित्र कलाकृती हे करून तिथे काढून आपण नागरिकांना संदेश देत आहोत की प्लास्टिकचा वापर कमी करा, पाण्याचा जपून वापर करा आणि वृक्ष लागवड करा। त्याचबरोबर अस्वच्छता टाळा, जो कचरा तुम्ही बाहेर रस्त्यावर टाकता ते टाकू नका। यामधून देखील हे जनजागृतीचं काम आम्ही करत आहोत, ही देखील मोहीम राबवत आहोत। यातून मी नागरिकांना एवढंच सांगेल की सर्वांनी हे सगळं करत असताना सर्व माझ्या जामखेड शहरातील नागरिकांनी आणि माता भगिनींनी सहकार्य करावे, कचरा घंटागाडीमध्येच टाकावा आणि एवढं सगळ्यांना मी विनंती करते। आणि प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून करावा। आज जामखेड शहरात पर्यावरण दिनाच्या निमित्तानं, तसेच जामखेडमधील प्रत्येक प्रभागाची स्वच्छतेच्या निमित्तानं जामखेड नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, तसेच माझ्या सहकारी नगरसेविका सीमाताई कुलकर्णी, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी मिसाळ साहेब आणि सर्व कर्मचारी आज जर पाहिलं तर तापमान खूप वाढत चाललेलं आहे। आणि आज पर्यावरण दिनाचं निमित्त साधून आज जामखेडकरांना मी एक कळकळीची विनंती करतो की आपण प्रत्येकाने एक झाड लावावं। आणि तोच हेतू नगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक असतील, आम्ही सुद्धा झाडं लावणार आहोत। आणि पावसाळ्याच्या अगोदर एक पाणी कुठं तुंबू नये, गटरे किंवा कचरा साठू नये, त्या माध्यमातून आम्ही सर्वांनीच प्रत्येक वार्ड, प्रत्येक प्रभाग घ्यायचं ठरवलेलं आहे। आज प्रभाग 3 मध्ये आज स्वच्छतेचं काम चालू आहे। आणि तसेच पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, त्या निमित्तानं
छत्रपती संभाजी मार्गावर एक पर्यावरणपूरक एक संकल्पना सर्व म्हणजे नगराध्यक्ष असतील नगरसेवकांनी मांडली आणि ते आज या ठिकाणी रंगरंगोटी करून पर्यावरणाचा संदर्भात संदेश लोकांपर्यंत जावा त्या निमित्तानं आज या ठिकाणी कलर काम चालू आहे. आणखी जागतिक पर्यावरण दिन त्या निमित्ताने आज नगर परिषदेमार्फत शहरामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी तसेच शहराचं सुशोभीकरण वाढवण्यासाठी आपण जो आपला छत्रपती संभाजी मार्ग या रस्त्यावरती जे डिवायडर आहे तर त्याच्यावरती आपण प्रचार पर्यावरणाचा रक्षणाचा आणि जतनाबाबत एक आपली संकल्पना आपले नवनियुक्त नगराध्यक्ष मॅडम आणि मुख्याधिकारी आणि उपनगराध्यक्ष पोपटनाळा यांच्या संकल्पनेतून आणि सर्व सभापती आणि नगरसेवक यांच्या संकल्पनेतून आपण साकार करत आहोत. यामधून नागरिकांनी पर्यावरण रक्षणाबाबत थोडं दक्ष राहावे आणि आपला जो जागतिक पर्यावरण दिनाचा जो दिन आहे त्यामध्ये थोडा हातभार लावा असे नगर परिषदच्या वतीने आवाहन करतो. अशोक वीर, सी 24 तास, जामखेड.